नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, कृषी सेवक पदभरती झाली, त्याचा निकालही लागला। त्यानंतर संभाजीनगर येथील विद्यार्थ्यांची सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट लागायची बाकी आहे। परंतु आपले ज्या विभागाची वेटिंग लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे त्या विभागांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे का, याबद्दलचीच माहिती व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राइब करून ठेवा। तसेच पीडीएफ कंटेंटसाठी आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका। अशाच नवनवीन अपडेट आपण या ठिकाणी घेऊन येत असतो। चला मग सुरू करूया आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ। आपण जर महाराष्ट्राच्या कृषी विभागाच्या साईटला व्हिजिट केले असेल तर आपल्याला काय माहिती मिळाली आहे ते आपण बघूया। प्रथम आपण कृषी.महाराष्ट्र.gov.in या साईटला व्हिजिट करायचे आहे। त्यानंतर होम पेज वर येऊन स्क्रॉल डाऊन करून खाली घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला एक टॅब दिसेल, नवीन घडामोडी। या टॅब मध्ये आपल्याला नवीन वेबसाईटवर काय काय अपडेट आलेले आहेत त्याबद्दलची सर्व माहिती या ठिकाणी मिळते। तर यामध्ये लेटेस्ट अपडेट मध्ये काय आहे, कृषी सेवक पदभरतीच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी, ज्या की आपण सर्वांनी कृषी सेवक पदभरती दिल्यानंतर आपण सहसा या साईटला व्हिजिट केलेलीच असेल आणि आपल्याला साईट बद्दल थोडीफार माहिती असेल। तर यामध्ये काही विद्यार्थ्यांच्या कमेंट आहेत की त्यांचं म्हणणं आहे स्टेनोग्राफर व वरिष्ठ लिपिक या पदासाठी जी व्यावसायिक चाचणी होते ती कधी होणार आहे, असे विविध प्रश्न विद्यार्थी मित्रांचे मला कमेंट मध्ये येत आहेत। तर त्याबद्दलची माहिती अपडेट काही आहे का ते आपण बघणार आहोत। तर आपल्याला नवीन घडामोडी या टॅब मध्ये फक्त कृषी सेवक पदभरतीच्या सर्वसाधारण गुणवत्ता यादी 2024 ही फक्त नवीन अपडेट दिसते। पण आपल्याला दुसरी अपडेट नवीन बघायची असेल तर आपण काय प्रक्रिया करायला हवी, चला मग बघूया। आपल्याला या ठिकाणी सर्व निकाल वगैरे सर्व बघायला मिळणार आहे। आपण ते बघून घ्यायचं आहे काय काय आहे नवीन घडामोडीमध्ये, जे की आपण बघितलेलं आहे किंवा आपण जे मिस केलेलं आहे ते बघून घ्यायचं आहे। आणि पुढील माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर आपल्याला या ठिकाणी कुठलीही माहिती दिसत नाहीये, त्यामुळे आपण एक आरटीआय फाईल करणार आहोत। आरटीआय फाईल करण्यासाठी आपल्याला rtionline.gov.in या साईटला व्हिजिट करायचे आहे। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता, प्लीज डू नॉट फाइल RTI application through this portal for the public authorities under state government including government of NCT Delhi. If filed, the application will be returned without refund of amount. आपल्याला अपील किंवा RTI फाईल करता येते का, त्यासाठी नवीन वेबसाईट ओपन होत आहे। मित्रांनो, आपल्याला RTI फाईल करण्यासाठी नवीन पेज ओपन झालेला आहे। या ठिकाणी आपण सर्व सूचना वाचल्या आहेत, असे टिक मार्क वर टिक करून घ्यायचे आहे। त्यानंतर सबमिट करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला अथॉरिटी कोणती आहे ते बघून घेऊया। RTI ऍप्लिकेशन मधील वरील सर्व माहिती भरल्यानंतर आपल्या समोर टेक्स्ट फॉर RTI रिक्वेस्ट ऍप्लिकेशन या ठिकाणी आपले प्रश्न मांडायचे आहेत। तर आपला पहिला प्रश्न काय आहे,
तर आपला पहिला प्रश्न आहे, 2024 मध्ये जी आपली परीक्षा झालेली आहे त्याचे निकाल लागलेले आहेत, परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधीपर्यंत होणार आहे? त्यानंतर आपला दुसरा प्रश्न काय आहे, या अगोदर जी परीक्षा झालेली आहे स्टेनोग्राफर, डेट ऑफ स्किल टेस्ट फॉर स्टेनोग्राफर exam which was held in 2023. अशा पद्धतीने आपण दोन प्रश्न विचारलेले आहेत. पहिला प्रश्न आहे, कृषी सेवक पदाचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे, आणि दुसरा प्रश्न आपण त्यांना विचारलेला आहे, जी स्टेनोग्राफरची एक्झाम झालेली होती ही कृषी सेवकच्या अगोदर झालेली आहे आणि ती 2023 मध्ये झालेली आहे. त्या परीक्षेची स्किल टेस्ट अद्यापही झालेली नाही, तर ती कधी होणार आहे? अशा पद्धतीने आपण हे दोन्ही प्रश्न त्यांना आरटीआय च्या रिक्वेस्ट ऍप्लिकेशन मध्ये केलेले आहेत. या आरटीआयचा रिप्लाय कधी येईल याबद्दलची साशंकता आहे, आणि सध्या निवडणुकीचे वातावरण आहे, आचारसंहिताही लागू आहे, त्यामुळे आपण फक्त वाट बघू शकतो की आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होईल याबद्दलची अपडेट आणि स्किल टेस्ट जी की स्टेनोग्राफर साठी असते, या दोन्ही आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली ईमेलद्वारे आपल्याला हे मिळतीलच. कमीत कमी 10 दिवसाच्या आत आपल्याला या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. त्यामुळे चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवा. या प्रश्नांचे उत्तराचा ईमेल जर आपल्याला आला तर त्याबद्दल आपण एक सविस्तर व्हिडिओ या चॅनलवर घेऊन येणार आहोत. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन अपडेट आपण या चॅनलवर घेऊन येत असतो. पुढील माहिती सर्व भरून मी फॉर्म सबमिट करतो. त्यासाठी मला 10 रुपयाचे पेमेंट करावे लागणार आहे. या ठिकाणी सपोर्टिंग डॉक्युमेंट ऍड करावं लागणार आहे. त्यानंतर कॅप्चा फिल करून पेमेंट केल्यानंतर हा फॉर्म सबमिट होणार आहे. ही पूर्ण प्रक्रिया मी करून घेतो आणि आरटीआयचा रिप्लाय आल्यानंतर एक डिटेल मधील व्हिडिओ घेऊन येईल. धन्यवाद.